तर नमस्कार मंडळी, मी कांचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप, जे तुम्ही पार्टी करण्यासाठी बनवू शकता किंवा भरपूर मुलांनाही बनवून देऊ शकतात. जमतं बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेले आहे चिकन लॉलीपॉपचे पीस, जे चिकनच्या दुकानामध्ये बनवून भेटतात. त्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, एक अंड आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याबरोबर टाकणार आहे सोया सॉस, चिली सॉस, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि तेल, लिंबाचा रस, व्हिनेगर असेल तर व्हिनेगर टाका. मी ते लिंबाचा रस ॲड केलेला आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात टाकणार आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, थोडंसं तांदळाचं पीठ, त्याने छान क्रिस्पी होतं. व्यवस्थित मिक्स करणार आहे. आणि हे चिकन मी आता मॅरिनेट करण्यासाठी एक 3 ते 4 तरी तास साईडला ठेवणार आहे. किंवा जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तुम्ही सकाळीच अशा प्रकारे बनवून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे चिकन छान मॅरिनेट होते. आता थोडंसं पाणी टाकून याचं घट्टसर डो रेडी करायचं आहे आणि मॅरिनेट व्हायला साईडला ठेवून देणार आहोत. दोन तासानंतर तेल छान गरम झालं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हे चिकनचे लॉलीपॉप त्यात सोडायचे आहे. आणि स्लो टू मिडियम फ्लेमवर चिकन आपण छान क्रिस्पी असं फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. जास्त हाय फ्लेमवर हे फ्राय करायचे नाही आहेत, नाही तर चिकनमधून कच्चे राहते. आपण डबल फ्राय करणार आहोत. एकदा थोडे फ्राय झाले की नंतर मी परत हे थोडं झाकून ठेवणार आहे आणि नंतर फ्राय करणार आहे. बघा, चिकन छान फ्राय झालं आहे. हे काढून घेते. बाकीचं चिकन अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया. जे चिकन कढईतून काढलं आहे ते मी झाकून ठेवणार आहे एक 5 ते 7 मिनटासाठी. आणि 5 ते 7 मिनटानंतर आपण हे डबल फ्राय करणार आहोत. चिकन आता मी झाकून ठेवलं होतं. 5 ते 7 मिनटानंतर परत हे काढून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हाय फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. मस्तपैकी इथे आपले चिकन लॉलीपॉप रेडी झाले आहे. मधपर्यंत पण छान शिजले जातात. फक्त त्याला मॅरिनेट करण्याचा वेळ थोडासा जास्त द्यायचा आहे. चला तर मंडळी, आपली इथे क्रिस्पी असं चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी रेडी झाले आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.